दिल्ली येथील विद्यार्थी अमानुष मारहाण, लाठीचार्ज आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसने आंदोलन केले। त्यानंतर काँग्रेस कार्यालयापुढे भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले। पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। मात्र काँग्रेस भाजपा कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक होताना दिसून आले। म्हणजे चोराच्या उलटे उभारलेले सत्ताधारी पक्ष असून सुद्धा काँग्रेसच्या विरोधात ज्या अशोक चव्हाणांनी या काँग्रेसचं आयुष्य केलं, त्या काँग्रेसच्या विरोधात भाजप आंदोलन करत आहे। म्हणजे याच्यावर भाजपवर प्रचंड मोठी नामुष्की आलेली आहे। आज सकाळी काँग्रेसचं आंदोलन झालं दिल्लीच्या विद्यार्थ्यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ। आज काँग्रेस कार्यालयाच्या पुढे काँग्रेस कार्यकर्ते व इकडे काँग्रेस कार्यकर्ते व भाजप कार्यकर्ते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद होताना दिसत आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे आणि कशा पद्धतीने सर्वत्र वातावरण झालेलं आहे। भाजपचे अमर राजूरकर व आमदार अमर राजूरकर सर्वच भाजपचे नेते काँग्रेस कार्यालयावर आंदोलन करत आहेत।